नॉर्वे. संडे आहे, वीकेंड आहे आणि आपण पुन्हा फिरायसाठी बाहेर पडलोय. आज आपण निघालोय ऑस्लो मधल्या एकरशूस फोर्टला. चला तर मग. इथे येण्यासाठी आपल्याला 12 नंबरची ट्राम आहे, म्हणजे ऑस्लो सेंट्रमवरून इथे आपण ट्राम पकडायची 12 नंबरची, त्यांनी आपण डायरेक्ट इथे येतो. हाय, आता आपण आलोय एकरशूस फोर्टला. माझ्या मागे तुम्हाला हे दिसतंय. इथून आता आपण आतमध्ये जाऊया. या फोर्टचा ह्या गेटचा टायमिंग आहे, समरमध्ये असतो रात्री 9 पर्यंत, म्हणजे सकाळी 7 ते 9, आणि विंटरमध्ये सकाळी 7 ते 6, कारण काळोख होतं त्यामुळे हे लवकर बंद होतं तेव्हा. माझ्या मागे तुम्हाला दिसते मस्त कॉन्सर्टची प्रॅक्टिस करताना दिसतात आपल्याला इथे. इथे आपल्याला दिसते हे नॉर्वेजियन म्युझियम आहे, आणि एकरशूसचा तो आजूबाजूचा एरिया जरी फ्री असला तरी ह्याला इथे आपल्याला चार्जेस आहेत. चालायला मात्र खूप लागता, म्हणजे शूज आपल्याला एकदम परफेक्ट घातले पाहिजे. खाली काहीतरी ना भुयारासारखं काहीतरी दिसतंय. बंद केलंय तिथे, त्याचा दरवाजा लावून बंद आहे ॲक्च्युली. काय व्ह्यू दिसतोय इथून खाली. मस्त ती मोठी फियोर्ड आणि त्या क्रूज बोटी. म्हणजे बापरे, मला आठवते मी डेन्मार्कला गेलेले तेव्हा तिथून मी हा व्ह्यू बघितलेला त्या क्रूजवरून.
खूप छान वाटतं, एकदम खूप छान. इथे आपल्याला जी रूटरची मिनी क्रूज दिसते ती आपल्याला इथल्या आजूबाजूच्या आयलँड्सवर घेऊन जाते. हे इथे ना असं ते बुरुज टाईप जे आपण त्या साईडने बघितलं ना ते इथून दिसते, म्हणजे हा आतला भाग असावा. आता आपण इथे आता खाली जाऊया आणि खालून तो व्ह्यू बघूया. ऍक्च्युली समर असल्यामुळे ना मी एकदम सिम्पल असे क्लोथ्स घालून आलेली, जॅकेट आणि काहीच नाही. पण हे समुद्र सपाटी जसं आपण म्हणतो फ्योर्डच्या जवळ असल्यामुळे एवढा गारठा, एवढा वारा आणि थंडी वाजते ना. इतकं छान वाटतं ना इथे येऊन. मला ॲक्च्युली मला खरंच फिरायची आणि असे स्पेशली मला हिस्टोरिकल जागा बघायला तर मला खरंच खूप आवडतात. आणि मी ॲक्च्युली 1 वर्ष झालं मी इथे ह्या ठिकाणाला इतकी ट्राय करत होती, पण काही ना काही येत होतं. कधी मला भारतात जायचं, कधी दुसरे देश अजून फिरत होती, काही भरपूर चालू होतं माझं. पण आज माझा असा योग आला आणि इतकं छान वाटलंय मला इथे येऊन ना. आधी हे फोर्ट म्हणजे एक जेल होतं आणि इथे नंबर ऑफ क्रिमिनल्स म्हणजे खूप कैदी असायचे. पण आता हे टुरिस्टचं मेन अट्रॅक्शन पैकी एक अट्रॅक्शन आहे. आता आपण अजून पुढे जाऊन बघूया काय आहे. सुद्धा भरपूर तोफा दिसतात आपल्याला इथे, अजून सुद्धा भरपूर तोफा दिसतात. किती छान दिसतंय, किती छान दिसतंय.
बघायला. आणि जर तुम्हाला अगदी डिटेलमध्ये ह्याची माहिती हवी असेल तर इथे टूर गाईडसुद्धा अवेलेबल आहेत. म्हणजे अर्थात पेड आहे ते, थोडेसे चार्जेस आहेत, ते चार्ज घेऊन पण आपल्याला प्रत्येक ठिकाणाची ह्यांच्याकडून आपल्याला ते माहिती सांगतात. खरंच खूप वर्थ आहे, खूप वर्थ आहे ठिकाण बघायला. इथे गवताच्या मध्ये आपल्याला काहीतरी दिसतंय बनवलेलं. बघू आपण काय आहे बनवलेलं. आणि आता मी तुम्हाला काय दाखवते बघा, माझ्या मागे तुम्हाला हे झाड दिसतंय, कसलं आहे दिसतंय तुम्हाला? ते ग्रीन ऍपल ट्री आहे. बापरे. आणि इतकं बहरलंय ते, त्याला एवढे ऍपल्स लागले. वाव. हा सीझन असल्यामुळे आपल्याला जिथे जिथे जाऊ तिथे आपल्याला बेरीज, ग्रीन ऍपल, रेड ऍपल. इथे ऍक्च्युली झाडावरून खाली पडलेत, पक्ष्यांनी टाकले. त्यातल्या त्यात मला हे एक बऱ्यापैकी दिसले म्हणून मी जस्ट व्हिडिओमध्ये दाखवायसाठी उचलले तुम्हाला दाखवायला. म्हणजे जर थकला, जर 5 मिनिटं रेस्ट करायची तर बसू शकतो. इथे आपल्याला दिसतंय खाली हे एकर ब्रिगे म्हणून आहे. तिथून क्रूज सुटतात, म्हणजे ह्या जवळचे जे आयलंड आहेत, लोकल आयलंड, त्याच्यासाठी ह्या इथून ह्या क्रूज सुटतात. मी एकर ब्रिगेचा सुद्धा व्हिडिओ कव्हर केलाय, म्हणजे तुम्ही बघू शकता त्यात सुद्धा जाऊन. आजचा हा एकर फोर्टचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. मी तरी खूप एन्जॉय केलं, खूप. इतकं वर्सिंग आहे, म्हणजे खूप छान वाटलं बघायला. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की एक लाईक शेअर कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच. बाय बाय.